हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहोत जिओग्राफी आणि त्यातला 10th चॅप्टर आहे अर्बनायझेशन म्हणजेच नागरीकरण. तर या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर या आधीचे सुद्धा सर्व चॅप्टरचे एक्सरसाइज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. सो चला स्टार्ट करूयात. आपला क्वेश्चन फर्स्ट आहे, सजेस्ट मेजर्स फॉर द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. तर काही समस्या दिलेल्या आहेत, तर त्याच्यावरती उपाय आपल्याला सजेस्ट करायचे आहेत. लेट्स सी व्हॉट्स द प्रॉब्लेम्स. द स्लम्स इन सिटीज आर इन्क्रीजिंग. स्लम्स म्हणजे काय? झोपडपट्ट्या. तर शहरामधल्या झोपडपट्ट्या या वाढत चाललेल्या आहेत. सो त्याच्यावरती काही उपाय. लेट्स सी आन्सर. क्रिएटिंग मोर जॉब ऑपॉर्च्युनिटी इन रुरल एरियाज सो दॅट मायग्रेशन इज मिनिमाइज्ड. तर खेडेगावातील जे लोक आहेत, ग्रामीण भागातील जे लोक आहेत, ते नोकरीसाठी किंवा रोजगारासाठी शहराकडे येत आहेत. त्यामुळे तिथली लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे राहण्याचा प्रश्न उभारतो किंवा हा राहण्याचा प्रश्न त्यांना त्याचा एक प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे ते तिथे झोपडपट्ट्या वाढत आहेत. तर ते सगळं कमी करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? रुरल एरियाजमध्ये म्हणजे ग्रामीण भागातच नोकरीच्या किंवा उद्योगधंद्याच्या जास्तीत जास्त सुविधा पोहोचवल्या पाहिजेत. पॉवर्टी एव्हॅल्युएशन स्कीम्स नीड टू बी इम्प्लिमेंटेड टू इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग फॉर द पुअर. तर ज्या लोकांचं उत्पन्न कमी आहे, तर अशा लोकांना घरं बांधण्यासाठी काही स्कीम्स दिल्या पाहिजेत किंवा काही त्यांना तशा सुविधा प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. इनिशिएटिव्ह फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ सॅनिटायझेशन, हाऊसिंग अँड अदर फॅसिलिटीज मस्ट बी फॅसिलिटेड. ओके, तर त्यांना घरं बांधण्यासाठी जे काही बँकेकडून लोन लागतं त्याची सुद्धा सुविधा पुरवली पाहिजे. बी क्वेश्चन. बिकॉज ऑफ द increasing traffic jams within the city, lot of time is consumed in commuting. ओके, तर शहरामध्ये त्या वाहतुकीची कोंडी होत चाललेली आहे, ट्रॅफिक जाम होत आहे. त्यामुळे प्रवासासाठी लागणारा वेळ हा जास्त लागत आहे. टाइम कन्झ्युम त्यामुळे होत आहे. तर त्यावरती काय उपाय? टू रिड्यूस ट्रॅफिक जॅम्स, कारपोलिंग इज अ ग्रेट वे टू गेट टू अँड फ्रॉम वर्क. ओके, तर प्रवासाचा वेळ कमीत कमी लागण्यासाठी कारपोलिंग म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जर तुम्ही कामाला असाल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही नोकरीला जात असाल, तर त्या ठिकाणची त्यांची जी बस असते तिथे जाण्यासाठी त्याचा वापर करणे किंवा तिथून येण्यासाठी त्या बसचा किंवा त्यांच्या वाहतुकीच्या ज्या सोयी आहेत त्याचा वापर करणे. म्हणजे थोडक्यात काय, तर प्रत्येकाने खाजगी म्हणजे स्वतःची जी काही गाडी आहे तिचा वापर न करता आपल्या आपल्या ज्या काही कंपनीच्या गाड्या आहेत किंवा स्कूल किंवा कॉलेजेससाठी सुद्धा अशा प्रकारच्या ज्या काही बसेस असतात त्याचा वापर करणे. प्लॅनिंग द रूट इन ॲडव्हान्स विल हेल्प टू अवॉइड एनी रोड कन्स्ट्रक्शन और अदर ट्रॅफिक जॅम्स. मेकिंग यूज ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्टेशन लाईक रेल्वेज, बस will also help in reducing traffic congestion and precious fuel. C question. The question of law and order in the urban areas is serious. आणि याचा आन्सर बघा. मेनी क्राइम्स आर ड्यू टू पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट. पॉवर्टी एव्हॅल्युएशन अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम्स शुड बी गिवन प्रायोरिटी. तर इथे काही प्रश्न विचारलेला आहे की अर्बन एरियाजमध्ये गुन्हे घडत आहेत किंवा गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, असा इथं हा क्वेश्चन आहे. मग का वाढत चाललेली आहे? तर कारण ग्रामीण भागातून जे सगळे लोक शहराकडे येतात तर त्यांना प्रत्येकालाच नोकरी मिळेल किंवा रोजगार मिळेलच असं नाही. तर ज्याला मिळत नाही ते काय करतात? चुकीच्या मार्गाने किंवा गुन्हेगारी करतात. चोरी करणे, एखाद्याला लुटणे, लुबाडणे अशा प्रकारचे अवैध मार्गाने पैसे मिळवायला लागतात आणि त्यामुळे गुन्हेगारी शहरांमध्ये वाढत चाललेली आहे. सो ते कमी करायचे असेल तर काय करावे लागेल? एम्प्लॉयमेंट आपल्याला वाढवावी लागेल. द सेमी लिटरल एज्युकेटेड अनएम्प्लॉयड पर्सन शुड बी गिव्हन स्किल ट्रेनिंग अँड बी प्रिपेअर्ड फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. तर जे कमी शिक्षित आहेत
किंवा अशिक्षित आहेत अशा लोकांना आपण काय केलं पाहिजे, प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना त्यांचा स्वतःचा एक छोटा का उद्योग काढण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. द पोलीस अँड द ज्युडिशियल सिस्टीम शुड बी स्ट्रेटन्ड टू वाईप आउट क्रिमिनल्स. डी क्वेश्चन, द प्रॉब्लेम ऑफ पोल्युशन इज ग्रेव बिकॉज ऑफ अर्बनायझेशन. तर या नागरीकरणामुळे प्रदूषण वाढत चाललेले आहे. Walking or cycling to workplace will not only help in improving the health conditions of individuals, but will also help in reducing pollution. तर आपल्या जवळ ठिकाणी जाण्यासाठी वॉक करताना किंवा सायकलने जाणे हे फक्त आपल्या हेल्थसाठी चांगले नाही, तर ते त्या पासून जे पॉल्युशन जे होतं ते पॉल्युशन कमी करण्यासाठी सुद्धा ते मदत करतं. Cities need to green up, means plant more trees, as trees are considered to be the natural purifiers. Strict action should be taken against polluting industrial units. तर ज्या उद्योगधंद्यामधून जास्त प्रदूषण होतं त्यांच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे किंवा ते वेगळीकडे स्थलांतर केले पाहिजे. E question, migration has created questions of health and education in urban areas. Okay. So migration from rural to urban areas can be reduced if employment opportunities are provided in the rural areas. तर स्थलांतर कमी होईल किंवा जर तुम्ही खेडेगावामध्येच एखादं उद्योगधंद्यांच्या रोजगार द्यायला चालू केलात किंवा तशा अपॉर्च्युनिटीज त्यांना पोहोचवल्या मिळवल्या तर तिथून इकडे येणाऱ्यांचे जे मायग्रेशन होणार किंवा स्थलांतर करणाऱ्यांची संख्या कमी होईल. इन्फ्रास्ट्रक्चर लाईक ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रिसिटी, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम एक्सेट्रा नीड टू प्रोव्हाइडेड इन अ रुरल एरियाज. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे वाहतुकीची साधने, वीज पुरवठा या सगळ्या त्यांना पोहोचवल्या पाहिजेत. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अँड हेल्थ सेंटर्स नीड टू बी अपग्रेडेड इन रुरल एरियाज. सेकंड क्वेश्चन, मॅच द करेक्ट पेयर्स. तर इथे ए ग्रुपमध्ये टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट अँड मेकॅनायझेशन म्हणजे टेक्नॉलॉजी आणि यांत्रिकीकरण. तर यासाठी काय असणार आहे, अर्बनायझेशन. देन परमनंटली स्टेइंग अवे फ्रॉम युअर ओरिजिनल प्लेस. तर त्याला काय म्हटलं जातं, मायग्रेशन म्हटलं जातं म्हणजे स्थलांतर करणे. 75% मेल्स आर एंगेज इन नॉन ऍग्रिकल्चर ऑक्युपेशन. हे कशामुळे, तर ते अर्बन एरियाजमुळे. द प्रॉब्लेम्स ऑफ सॉलिड वेस्ट इज लॅक ऑफ प्लॅनिंग. ओके, सो हे झाले याचे आन्सर्स. नेक्स्ट आहे आपला थर्ड क्वेश्चन, आउटलाईन द इम्पॉर्टन्स अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ फॉलोइंग. याच्यामध्ये ए टेक्नॉलॉजी आणि मेकॅनायझेशन. तर आता म्हणजे तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण याचा काय काय फायदे आहेत बघा. टेक्नॉलॉजी अँड मेकॅनायझेशन increase industrial production, create employment, and it's useful for urbanization. Then next point आहे, in recent decades the use of technology and mechanization has increased in agriculture. शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा आणि यांत्रिकीकरणाचा वापर वाढत चालला आहे. Due to the mechanization of agriculture, the surplus manpower employed in agriculture have become devoid of agriculture work. तर शेतीच्या कामामध्ये आता सध्या यंत्रांचा वापर म्हणजे शेत नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वगैरे वापर केला जातो त्या किंवा शेतीचं जे पीक आहे ते काढण्यासाठी सुद्धा सध्या यंत्रांचा वापर केला जातो. सो त्यामुळे काय होते, शेतीच्या कामामध्ये जे लोक अडकलेले असतात ते मोकळे झालेले आहेत. दिस वर्किंग क्लास स्टार्टेड कमिंग टू सिटीज टू लुक फॉर वर्क अँड ॲज अ रिझल्ट अर्बन पॉप्युलेशन स्टार्टेड इन्क्रीजेस. आणि त्यामुळे तिथले लोक आता हे त्यांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे ते कुठे येतात, शहरामध्ये येतात आणि त्यामुळे शहरामधलं पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढत चाललेली आहे. दुसरा आहे ट्रेड म्हणजेच व्यापार. When place in a region is favorable in terms of transport, loading, unloading and storage of goods is developing into trade center. तर असं ठिकाण की जिथे वाहतुकीच्या सोयी आहेत, मालाची ने-आण करणे किंवा तिथे ते स्टोअर करणे, तिथे गोडाऊन वगैरे गोदाम असणे, तर त्या ठिकाणी व्यापार वाढीस लागतो किंवा ते ट्रेड सेंटर म्हणतात.
This leads to growth of business complexes, banks, credit societies, godowns, cold storage, houses, etc. And that's example, Nagpur's central location has facilitated trade and hence urbanization has also taken place here. सी क्वेश्चन आहे इंडस्ट्रियलायझेशन म्हणजेच औद्योगिकरण. आता त्याचा काय बघा, इंडस्ट्रियलायझेशन लीड्स टू इन्क्रीज in hopes of people who are attracted towards the industries from surrounding areas for employment. तर इंडस्ट्रियलायझेशनमुळे काय होतं, औद्योगिकरण म्हणजे उद्योगधंदे वाढल्यामुळे जी लोक रोजगारासाठी खेडेगावातून किंवा ग्रामीण भागातून शहराकडे येतात त्यांना तिथे रोजगार मिळतो. रॅपिड ग्रोथ ऑफ मुंबई इन 19th century was due to the textile mills which were started here. Many fishing villages म्हणजेच कोळीवाड्यामध्ये become part of Mumbai metropolitan areas due to the industrialization and urbanization. Amenities in urban areas म्हणजे शहरातील सोयी सुविधा. Urbanization leads to development of a number of amenities and facilities in urban areas. तर नागरीकरणामुळे काय होतं तर त्या डेव्हलपमेंट्स नंबर ऑफ अम्युनिटीज तर सुविधा ज्या आहेत किंवा सुख सुविधा ज्या सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध असतात. ट्रान्सपोर्टेशन त्यामध्ये कम्युनिकेशन आहे, एज्युकेशनल फॅसिलिटीज आहेत, मेडिकल फॅसिलिटीज आहेत, फायर ब्रिगेड आहे, वेरियस सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट आहेत. एक्झाम्पल्स आर एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ अम्युनिटीज इन अर्बन एरियाज. तर या सगळ्या सोयी या शहरामध्ये असतात. Good transportation not only makes a journey easier but also has a positive effect of food transport, development of markets, trade, etc. Then development of higher education facilities in urban areas attracts students from rural areas to urban areas. Example पुणे. तर पुण्यासारख्या शहरामध्ये जवळपासचे जे काही सगळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत ते सगळे हायर एज्युकेशनसाठी या अशा शहराच्या ठिकाणी जातात. Development of high quality medical facilities in urban areas bring many patients and their family members from different parts of India of these areas. E question, social harmony in the cities. So याच्यामध्ये बघा, social harmony refers to exchange the culture and social customs and traditions as people from different parts लिव्ह टुगेदर इन अ सिटीज. तर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारे लोक हे एकत्र राहतात आणि त्यांची जी काही संस्कृती आहे, त्यांची जी काही सोशल कस्टम्स आहेत, ट्रेडिशन आहेत ते एकमेकांना ते एक्सचेंज करतात. इन इन्क्रीजिंग अँड इन्क्रीजिंग इन अर्बनायझेशन लीड्स टू अन इन्क्रीज इन सेकंडरी टेरिटरी अँड क्वाटर्नरी ऑक्युपेशन्स. This result in increasing the employment opportunity due to which people from different parts of country comes to city and there is an exchange of customs and traditions. तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांच्या मध्ये त्यांचे जे काही रूढी आहेत किंवा त्यांचे जे काही कस्टम्स आहेत, ट्रॅडिशनल्स आहेत ते एकमेकांना ते एक्सचेंज करतात किंवा ते सामाजिक ऐक्य राहतं त्यांच्यामध्ये, एकोप्याने ते राहतात. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th क्वेश्चन. कंपेअर द फॉलोइंग अँड गिव्ह एक्झाम्पल्स. याच्यामध्ये ए ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अँड ट्रॅफिक जाम्स. तर याच्यामध्ये बघा, ॲज सिटीज ग्रो पीपल स्टार्ट लिव्हिंग ऑन आउटस्ट्राइक्स अँड इन द सबर्ब्स ऑफ सिटी. म्हणजे शहर वाढत जातं, त्याचा विस्तार वाढत जातो. कसा तर लोक काय करतात, शहराचं मध्य केंद्राचं सेंटरचं लोकेशन मिळालं नाही तर त्याच्या उपनगरांमध्ये जाऊन राहतात आणि तिथून ते शहरामध्ये कामासाठी किंवा शिक्षणासाठी ये जा करतात. पीपल कम्युट टू द सेंटर ऑफ सिटी फॉर बिझनेस अँड इंडस्ट्रीज, ट्रेड, जॉब, एज्युकेशन एक्सेट्रा. तर ते कशा पद्धतीने जिथे उपनगरात राहिलेले असतात तिथून ते मध्यवर्तीमध्ये म्हणजे सेंटर ऑफ सिटी जे आहे तिथं ते कामासाठी किंवा आपल्या जॉबसाठी शिक्षणासाठी येतात. Public transportation system is insufficient and hence the number of private vehicles increases.
तर जर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम व्यवस्थित नसेल तर काय करणार, प्रत्येकजण आपली आपली बाईक घेणार आणि आपल्या आपल्या कामाला जाणार. दिस रिझल्ट इज अन इन्क्रीजिंग इन अ ट्रॅफिक जॅम्स and a lot of time is consumed in traveling from one place to another. Example, although Mumbai has a well-developed transportation system, it is insufficient to fulfill the growing needs of people. Hence, traffic jams are a frequent sight in different pockets of Mumbai. B. Industrialization and air pollution. तर त्याचा काय परिणाम होतो बघा. Industrialization refers the growth in number of industries in a particular region. औद्योगिकरण म्हणजे काय, तर उद्योगांची वाढ होणे. As more as industries crop up, it becomes convenient for the industries to violate the environmental laws. Paucity of facilities, insensitivity towards the environment are the other factors which leads to an increase in a population level. तर जसं जसं उद्योग वाढत जातील तसं पॉल्युशन सुद्धा वाढत जाणार. हेच इंडस्ट्रियलायझेशन आणि एअर पोल्युशन आर द टू एस्पेक्ट्स ऑफ द सेम कॉइन. तर ते एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. एक्झाम्पल, दिल्ली, फरीदाबाद अँड वाराणसी आर द victims of rapid industrialization leading to severe air pollution. सी. मायग्रेशन अँड स्लम्स. स्थलांतर होणे आणि झोपडपट्ट्या याच्यामध्ये काय परिणाम होतो. इन्क्रीजिंग द नंबर ऑफ मायग्रेटरी पीपल कॉजेस आणि इन्क्रीजिंग द स्लम्स. तर स्थलांतर झालेले लोक काय करतात, त्यांच्याकडे जास्त पैसा नसतो किंवा तेवढा आर्थिक त्यांच्याकडे सुबलता नसते, त्यामुळे ते काय करतात, जिथे जागा मिळेल तिथे झोपडपट्टी किंवा साधं पत्र्याचं घर वगैरे शेड वगैरे बांधतात आणि राहायला चालू करतात. जनरली मायग्रेशन फ्रॉम रुरल टू अर्बन एरियाज टेक प्लेस इन सर्च ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटी विच आर हार्ड टू फाइंड. कशासाठी मायग्रेशन होतं, नोकरी मिळवण्यासाठी. The housing facilities do not increase in the same proportion as the population, so the poor migrants cannot afford the housing in the cities. This encourages the migrants to build illegal temporary and semi-structured houses known as the slums. तर काय होतात, जे स्थलांतरित झालेले लोक आहेत ते इलिगल असे तात्पुरते किंवा सेमी स्ट्रक्चर्ड आपली घरं बांधतात, त्याला झोपडपट्ट्या असं म्हटलं जातं. इन ओपन स्पेस, एक्झाम्पल स्लम्स इन अ धारावी, मुंबई सिटी. डी. अम्युनिटीज अँड इन्क्रीजिंग क्राईम्स. तर सुख म्हणजे ज्या सोयी सुविधा आहेत त्या आणि वाढती गुन्हेगारी. अम्युनिटीज रेफर टू फॅसिलिटीज द प्रोव्हाइड कम्फर्ट, कन्व्हिनियन्स और प्लेजर टू पीपल. तर सुविधा या कशासाठी दिल्या जातात, लोकांच्या कन्व्हिनियन्ससाठी किंवा त्यांच्या कम्फर्टसाठी. Transportation, communication, educational and medical facilities, fire brigade, etc. are the example of amenities available in urban areas. तर या सगळ्या शहरामधल्या सुविधा आहेत. Unemployed people who have migrated to cities are unable to avail these amenities. This leads to an increase in theft, burglaries, scuffles, murders, etc., which disturb the social harmony of the cities. Example, pickpocketing in a local trains. Fifth question, complete the table. So, हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि याचा आन्सर इथं आहे. प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन आणि त्याचा इफेक्ट. तर इमर्जन्स ऑफ स्लम, तर त्याच्यामध्ये इनलिगल सेटलमेंट्स आणि इनसफिशियंट फॅसिलिटीज. मायग्रेशन, increase in a population because of the attraction of good lifestyle, can be short term or long term. मायग्रेशन हे कमी कालावधीसाठी सुद्धा असू शकतं किंवा जास्त कालावधी सुद्धा. पोल्युशन, adverse effect on urban life. Industrialization, employment opportunities have generated increased in amenities and facilities. And change from rural to urban. Formation of municipal corporation, better civic amenities, डेव्हलपमेंट ऑफ ऑक्युपेशन्स. तर इथे आपला हा टेबल आपण असा कंप्लीट केलेला आहे.
नेक्स्ट आहे 6 क्वेश्चन एक्सप्लेन. यामध्ये ए, द ग्रोथ ऑफ सिटीज टेक प्लेस इन अ स्पेसिफिक मेथड. याच्यामध्ये बघा, विलेजेस आर ट्रान्सफॉर्मिंग इन टू सिटीज. द ग्रोथ ऑफ सिटीज टेक प्लेस इन अ पर्टिक्युलर पॅटर्न. म्हणजे ॲट फर्स्ट व्हेरियस इंडस्ट्रीज लाईक फॅक्टरीज, मिल्स, एनर्जी प्लांट्स, multipurpose projects, etc. come up in a rural areas. People from surrounding areas come to work here and the population of village increases. To fulfill their needs, other services develop like medical facilities, food, hospitals, recreation, etc. The Gram Panchayat gives away to a municipal corporation. These bodies provide basic service to citizens like drinking water, roads, transportation, sewage network, street lighting, etc. Other facilities develops like town planning, recreation facilities, tourist places, parks, etc. B. A planned city of your imagination. तर तुमच्या कल्पनेने एखादे केलेले सुनियोजित असं शहर. A city which is carefully planned from its inception and constructed in a previously underdeveloped areas is planned city. A planned city is one of the which there is a adequate infrastructure facilities like roads, railways, water supply, power supply, etc. Also, there should be open spaces available for recreation facilities. C. Industrialization causes cities to develop. आणि याचा आन्सर, the development and concentration of industries in a region is a factor contributing towards urbanization. Increase in industries lead to increase in the hopes of people who are attracted towards these industries from surrounding areas. तर ज्या लोकांना रोजगार हवा आहे किंवा नोकरी हवी आहे ते काय करतात, अशा इंडस्ट्रीजकडे अट्रॅक्ट होतात. And increasing in a population leads to development of infrastructural facilities like roadways, railways, power supply, water supply, etc., which are characteristics of a planned city. In the 19th century, Mumbai grew rapidly because textile mills started on a large scale. आणि तर बघा 19व्या शतकामध्ये मुंबई ही एकदम जास्त झपाट्याने त्याचा विकास झाला. कशामुळे? तर सूतगिरणी तिथे जास्त प्रमाणात वाढत गेल्या त्यामुळे. डी. पोल्युशन अ प्रॉब्लेम. आणि याचा आन्सर, पोल्युशन इज अ इंट्रोडक्शन ऑफ contaminates into natural environment that causes adverse change. पोल्युशन म्हणजे काय, तर नैसर्गिक जे स्रोत आहे त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स होणे किंवा त्यात काहीतरी मिसळणे. पोल्युशन can be that of air, water, noise, solid waste, etc. Then pollution can adversely affect on human health. Water pollution can lead to several waterborne diseases like typhoid, cholera, etc. Air pollution can lead to asthma and other respiratory diseases. Noise pollution can lead sleep disturbance, hearing impairment, etc. E. स्वच्छ भारत अभियान. ह्याच्यामध्ये काय, स्वच्छ भारत अभियान इज अ क्लीनलीनेस कॅम्पेन रन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर हा एक उपक्रम आहे. वन स्टेप टुवर्ड्स क्लीनलीनेस म्हणजे एक पाऊल स्वच्छतेकडे इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस कॅम्पेन. तर हे त्यांचं घोषवाक्य आहे. दिस कॅम्पेन एम्स टू कीप अ स्ट्रीट्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ कंट्रीज, सिटीज, टाउन्स अँड इट्स रुरल अर्बन एरियाज. तर या उपक्रमाचं काय ध्येय आहे की स्वच्छता राखणे.
The funds for these programs are raised by Swachh Bharat, Chase. 7. Suggest measures for the following problems of urbanization shown in the following pictures. तर त्यांनी पिक्चर्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत नागरीकरणामुळे झालेले त्याच्यावरती आपल्याला उपाय शोधायचा आहे. तर इथे पहिलं पिक्चर जे आहे ते आहे air pollution, switching from coal, oil to natural gas as fuel in industries. And industrial areas should be located at a safe distance from residential areas. Next, इथं जे आहे हे आहे noise pollution. Follow the limits of noise level. Shut the door when using noisy machines. And to restrict noise pollution, lower the volume of horns, loudspeaker, etc. Then इथे आहे हे solid waste. Avoid disposing and littering of solid waste in the open. Follow the principle of 4 R's म्हणजे reduce, recycle, repair and reuse for non-biodegradable things. And segregation of dry waste and wet waste for proper disposal. जे ओला कचरा आणि सुका कचरा हे वेगवेगळं करणे. आणि हे आहे वेस्ट वॉटर म्हणजेच वॉटर पोल्युशन. सीवेज शुड नॉट बी अलाउड टू मिक्स विथ वॉटर सोर्सेस विदाउट गेटिंग ट्रीटेड. तर सांडपाणी जे आहे हे डायरेक्ट पाण्यामध्ये सोडायचं नाही. अवॉइड मिक्सिंग इंडस्ट्रियल वेस्टेज अँड इन्फ्लुएन्स डायरेक्टली इनटू वॉटर सोर्सेस. अँड डेली हाऊसहोल्ड चोर्स शुड बी अवॉइडेड टू वॉटर सोर्सेस. तर चला विद्यार्थ्यांनो, इथे आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.